विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सर्कल या प्रकरणामधले कॉर्ड आणि आर्क या संदर्भातले दोन थेरम घेणार आहोत। यामधला पहिला जो थेरम आहे तो आहे द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू द congruent arc of a circle or congruent circle are congruent। थेरम परत एकदा ऐका। द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू द congruent arc of a circle or congruent are congruent। यासाठी आपण एक तर कॉन्ग्रंट सर्कल घेऊ शकतो किंवा एक सर्कल घेऊ शकतो। ऑफ अ सर्कल म्हटले किंवा कॉन्ग्रंट सर्कल म्हटले। सुरुवातीला एक सर्कल आपण काढूया, याचा सेंटर बी घेऊया। म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्कल दिले विथ सेंटर बी। त्यानंतर दोन कॉर्ड दिलेले, पहिला कॉर्ड दिलाय ए बी ए सी, कारण इथं बी बिंदू आहे। आणि मग हा कॉर्ड जो आहे तो आपण जर रेडियसशी जोडला तर अशा पद्धतीने हा ट्रायंगल तयार होईल। दुसरा दिलाय ए बी सी, या ठिकाणी डी हा कॉर्ड दिलाय दुसरा, डी ई हा दुसरा कॉर्ड दिलाय, डी हा कॉर्ड दिलाय। आणि याचे करस्पॉन्डिंग आर्क जे आहेत ते या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत असं आपल्याला दिलंय। तर एक हे जर कॉन्ग्रंट आर्कचे करस्पॉन्डिंग जे कॉर्ड आहेत ए सी आणि डी ई हे आपल्याला कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवायचे आहे। मग आपल्याला जे दिलंय ते आपण लिहित असतो गिव्हन मध्ये, आणि म्हणून आपण गिव्हन किंवा पक्ष लिहिणार आहोत। गिव्हन किंवा त्याला पक्ष म्हणतो। सुरुवातीला सर्कलची ओळख करून देत असतो। इन अ सर्कल विथ सेंटर बी, आपल्याला सर्कल दिलेलं आहे म्हणजेच वर्तुळ बी या केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये असा त्याचा अर्थ होतो। आपल्याला काय काय दिले तर आपल्याला या ठिकाणी आर्क कॉन्ग्रंट दिलेले ए सी आणि डी, आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहूया आर्क ए सी कॉन्ग्रंट टू आर्क, आर्क ए सी आणि इथं डी। हे मायनर आर्क असल्यामुळे आपण दोन अक्षरात हे वाचू शकतो, आणि म्हणून ए सी हा आर्क आणि डी हा आर्क कॉन्ग्रंट दिलाय, आणि त्याचे करस्पॉन्डिंग जे कॉर्ड आहेत ते आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे। म्हणून या ठिकाणी आपण दाखवायचे म्हणून ते साध्यामध्ये येते टू प्रूव्ह येईल। मग कॉर्ड ए सी congruent to chord DE। या ठिकाणी हे कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे। हे कॉर्ड कॉन्ग्रंट दाखवायचे म्हणजे ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावे लागते, आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रूफ मध्ये पहिल्यांदा त्रिकोण एकरूप दाखवायचे हे लक्षात घ्या। आणि म्हणून या ठिकाणी दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे म्हटलं ते दोन ट्रायंगल या ठिकाणी लिहूया आपण। इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी ई, या दोन त्रिकोणामध्ये पहिल्यांदा आपण म्हणूया ए बी हा जो आहे हा याच्याशी कॉन्ग्रंट आहे, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। हे दोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी पहिली बाब घेतली, साइड ए बी congruent to
साइड BD आणि रिजन देणार आपण रेडियाई ऑफ सेम सर्कल. त्याचप्रमाणे ही बाजू याच्याशी, कारण एकाच वर्तुळाच्या याही त्रिज्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी याही कॉन्ग्रंट होती. या ठिकाणी आपण म्हणूया साइड AC कॉन्ग्रंट टू साइड BE. याचं सुद्धा रिजन सेम असेल, जे वरती आहे तेच रिजन या ठिकाणी असेल. साइड AC कॉन्ग्रंट टू साइड BE. या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे, रेडियाई ऑफ सेम सर्कल. आता हे आर्क जे आहेत हे मायनर आर्क आहेत. या ठिकाणी मी दाखवतो, पेन थोडासा चेंज करून आपण या ठिकाणी दाखवतो. हा जो आर्क आहे हा मायनर आर्क आहे. हाही आर्क जो आहे हा मायनर आर्क आहे. याचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल जे आहे ते हे आहेत. म्हणजे हा जर A अंश असेल तर याचा सेंट्रल अँगल हा सुद्धा A अंश असेल. हा आणि हा कॉन्ग्रंट आहे म्हणजे हा A अंशच असेल आणि म्हणून याचा सेंट्रल अँगल हा केंद्रीय कोन हा सुद्धा A अंश असेल. म्हणून हे दोन्ही कोन कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. हेच आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. अँगल ABC कॉन्ग्रंट टू अँगल DBE आणि याला रिजन देता येईल. आता हे आर्क वरून दिलेलं आहे म्हणजे आर्क AC कॉन्ग्रंट टू आर्क BE हे गिव्हन मध्ये आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी गिव्हनचा आधार घेतलेला आहे आणि म्हणून रिजन गिव्हन या ठिकाणी देता येईल पक्ष. आता हे दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर ही साइड याच्याशी कॉन्ग्रंट आहे, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रंट आहे आणि ही साइड याच्याशी कॉन्ग्रंट आहे आणि म्हणून आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट म्हणता येतील. टेस्ट येईल साइड अँगल साइड टेस्ट आणि म्हणून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट टू ट्रायंगल DBE आणि टेस्ट येईल SAS टेस्ट. या ठिकाणी या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील आणि आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याचे उरलेले संगत घटक हे सुद्धा एकरूप असतात आणि म्हणून उरलेल्या बाजू आणि उरलेले कोन हे एकरूप असतील. पण आपल्याला उरलेल्या बाजूंच्या संदर्भात या ठिकाणी सांगायचे फक्त आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळेल साइड AC कॉन्ग्रंट टू साइड D. देअरफॉर साइड AC कॉन्ग्रंट टू साइड DE. बघा 1-3 संगती पण महत्वाची आहे. D आणि या ठिकाणी होईल आपला CSCT करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल ह्या रिजन नुसार म्हणजे संगत बाजू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू अशा पद्धतीने रिजन आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. मग साइड AC कॉन्ग्रंट टू साइड D पण ह्या त्रिकोणाच्या साइड्स आहेत पण वर्तुळाच्या संदर्भात या कॉर्ड आहेत आणि म्हणून आपण साइड ऐवजी कॉर्ड सुद्धा म्हणू शकतो आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणू शकतो देअरफॉर आता साइड ऐवजी वर्तुळाच्या संदर्भात फक्त कॉर्ड शब्द लिहावा लागेल. कॉर्ड AC कॉन्ग्रंट टू कॉर्ड DE. तर अशा पद्धतीने आपलं हे साध्य आहे. मी जर बघितलं कॉर्ड AC कॉन्ग्रंट टू कॉर्ड DE. आता काही जण चॉर्ड सुद्धा म्हणतात, कॉर्ड म्हणा चॉर्ड म्हणा स्पेलिंग येत राहील. AC कॉन्ग्रंट टू कॉर्ड DE अशा पद्धतीने ही सिद्धता या ठिकाणी सिद्ध होईल. आता यातच कॉन्व्हर्स आहे दुसरी सिद्धता. कॉन्व्हर्स मध्ये फक्त काय होईल तर या ठिकाणी कॉर्ड आपल्याला साध्य मध्ये घ्यायचे होते ते आपल्या पक्षामध्ये येतील आणि आर्क हे या साध्यामध्ये जातील.
म्हणजेच काय होईल, आपली सुरुवात होईल थिअरमची. द आर्क करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट कॉर्ड. द आर्क करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रंट सर्कल. आर्क कॉन्ग्रंट म्हणजेच या ठिकाणी कॉर्ड वर जातील आणि आर्क जे ते पक्षामध्ये येतील. आता ते दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, आकृती अशीच राहील, याच्यात काहीच बदल होणार नाही. फक्त काय होईल, या ठिकाणी आपल्याला आकृती अशीच काढूया आपण. फक्त या ठिकाणी काय होईल, मग गिवन मध्ये इन अ सर्कल विथ सेंटर बी. आता आर्क काय होईल, इथं होईल फक्त कॉर्ड होईल, कॉर्ड AC कॉन्ग्रंट टू कॉर्ड D. आणि मग आपल्याला दाखवायचे आर्क कॉन्ग्रंट असतात. आर्क काय असतात, कॉन्ग्रंट असतात, हे आपणास दाखवायचे. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया आर्क AC कॉन्ग्रंट टू आर्क D. हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. आता आर्क कॉन्ग्रंट दाखवायचे म्हणजेच हे अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावं लागते. हे जे कॉर्ड आहेत ते कॉन्ग्रंट दिलेले आहेत आणि आपल्याला हे अँगल जर आपण कॉन्ग्रंट दाखवले तर आपोआपच त्याचे हे सेंट्रल अँगल आहेत आणि त्याचे जे करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहेत त्यांचं माप त्यांच्या एवढंच असेल. जर हे कॉन्ग्रंट असतील तर हे सुद्धा कॉन्ग्रंट होतील. आणि म्हणून हे अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे असतील तर आपल्याला दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रंट दाखवणं आवश्यक आहे. म्हणून आपली सुरुवात तशीच होईल. परत इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBE, साइड AB कॉन्ग्रंट टू साइड BD, रेडियस ऑफ सेम सर्कल, यात बदल होणार नाही. दुसरा साइड AC कॉन्ग्रंट टू साइड BE, रेडियस ऑफ सेम सर्कल, यात दोन्ही विधानामध्ये बदल होणार नाही. तिसरं विधान मात्र या ठिकाणी आपल्याला AC हा जो साइड आहे ही DEC आहे, ते पक्षात दिलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी तिसरं विधान बदलेल, गिवनच आहे. फक्त या ठिकाणी आपण फक्त कॉर्ड शब्दाऐवजी ट्रायंगलच्या संदर्भात तो साइड होईल आणि म्हणून या ठिकाणी आपण फक्त एवढंच बदल करणार आहे. साइड AC या ठिकाणी मगाशी पण BC AC BC या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्या, BC पाहिजे. मगाशी पण जे आहे ते आपल्या लक्षात घ्या, चुकून ती चूक झाली. BC आणि B मी हाताने दाखवत होतो परंतु लिहिताना चूक केलेली होती. आता ती चूक होणार नाही हे लक्षात ठेवा. मगाशी पण ती चूक झाली, त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी सुरू करतो. या ठिकाणी AC आणि D, AC कॉन्ग्रंट टू साइड D, साइड DE, हे गिवन आहे. आता आपल्याला टेस्ट कळाली, हे दोन ट्रायंगल परत कॉन्ग्रंट होतील. साइड 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 टेस्ट म्हणजे S टेस्ट हे दोन ट्रायंगल काय होतील, कॉन्ग्रंट होतील. यात काहीच बदल होणार नाही. ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट टू ट्रायंगल DBE आणि टेस्ट येईल S टेस्ट या ठिकाणी आली. If two triangles are congruent then their remaining sides and angles are congruent. आता आपल्याला अँगल्स पाहिजेत आणि म्हणून आपण अँगल लिहिणार आहे BC कॉन्ग्रंट अँगल. करस्पॉन्डिंग अँगल हा B आहे म्हणजे ABCC कॉन्ग्रंट करस्पॉन्डिंग अँगल DBE आणि कॉन्ग्रंट होतील कारण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. तर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल आणि म्हणून या ठिकाणी अँगल ABC कॉन्ग्रंट टू अँगल DBE या पद्धतीने होईल आणि रिजन येईल CACT करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणजेच एकरूप त्रिकोणाचे संगत कोन.
तर या ठिकाणी हे एकरूप असतात. म्हणजेच हा जो कोन आहे, हा कोन या कोनाशी एकरूप झालेला आहे आणि याचा संगत आर्क जो आहे तो AC आहे, याचा संगत मायनर आर्क DE आहे आणि म्हणून या ठिकाणी हे दोन्ही काय होणार आहेत, कॉन्ग्रंट होणार आहेत. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. तर त्या डेफिनेशन नुसार त्या ठिकाणी जे आहेत आर्क ते त्या ठिकाणी कॉन्ग्रंट होतील आणि म्हणून आपण लिहिणार आहोत आर्क AC कॉन्ग्रंट टू आर्क DE आणि रिझल्ट घेऊया आपण डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. कारण हे सेंट्रल अँगल आहे आणि सेंट्रल अँगल द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. ही आपल्याला डेफिनेशन किंवा सूत्र आपल्याला माहिती आहे, त्याचा उपयोग करून हा आर्क AC कॉन्ग्रंट टू आर्क DE म्हणता येईल आणि तेच आपलं काय आहे, साध्य आहे. अशा पद्धतीने ही दुसरी सिद्धता सुद्धा या ठिकाणी सिद्ध होईल. आता प्रश्न आलाय की कॉन्ग्रंट सर्कल दिल्यावर काय होईल. तर या ठिकाणी दोन्हींनाही सारखीच पद्धत आहे. कॉन्ग्रंट जर दिली तर काय होईल, तर मी या ठिकाणी फक्त कॉन्ग्रंट सर्कलची आकृती काढतोय. दोन सर्कल आहेत, या ठिकाणी एक सर्कल, थोडस आकृतीला जागा करतो. या ठिकाणी दोन सर्कल आहेत. जर कॉन्ग्रंट सर्कल असतील तर त्याच्यात रेडियस सेम असतात. समजा पहिला असत आहे आणि AC हा त्याचा कॉर्ड आहे, तो याच्याशी जोडून घेतल्यानंतर अशी आकृती होईल. दुसऱ्याचा समजा सेंटर Q घेऊया आणि DE हीच त्या ठिकाणी कॉर्ड घेऊया आणि हे जोडल्यानंतर असे ट्रायंगल तयार होतील. या ठिकाणी जोडल्यानंतर अशा पद्धतीने दोन ट्रायंगल तयार होतील. फक्त दुसऱ्या Bच्या जागेवर Q हा बिंदू येईल. बघा, हा याच्याशी कॉन्ग्रंट असेल कारण ही कॉन्ग्रंट ट्रायंगल आहेत. कॉन्ग्रंट ट्रायंगल मध्ये रेडियस सेम असतात म्हणून हा याच्याशी कॉन्ग्रंट आहे, हा याच्याशी कॉन्ग्रंट आहे आणि हा याच्याशी कॉन्ग्रंट आहे आणि म्हणून टेस्ट पण बदलणार नाही. फक्त या पहिल्या दोन्ही ठिकाणी B आहे तर पहिल्या त्रिकोणाचा जो ABC ट्रायंगल आहे त्याच्याऐवजी DQE ट्रायंगल होईल. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा ज्या ठिकाणी BB आहे त्या ठिकाणी समजा साइड BC कॉन्ग्रंट टू साइड QE असं होईल. या ठिकाणी B राहणार नाही. जिथं जिथं B आहे दुसऱ्या बाजूला तिथं फक्त Q बिंदू येईल. या पलीकडे कुठलाही बदल होणार नाही. टेस्ट पण त्यात राहतील. आता हीच टेस्ट घेतली S टेस्टच येईल आणि मग हा केंद्रीय कोन कॉन्ग्रंट होतील म्हणून त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रंट होतील. तर अशा पद्धतीने जरी कॉन्ग्रंट घेतले तरी सिद्धता याच पद्धतीने राहील. फक्त दुसरा B जो आहे, पहिल्या ट्रायंगलचा B, या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलला B हा कॉमन वर्टेक्स होता. या ठिकाणी B ऐवजी Q येणार आहे दुसऱ्या ट्रायंगल मध्ये आणि म्हणून या ठिकाणी B येईल. या ठिकाणी B ऐवजी Q होईल, या ठिकाणी B ऐवजी Q होईल, या ठिकाणी Q होईल. अशा पद्धतीने ही सिद्धता जशीची तशी राहील.